खूप दिवसांनी सगळेजण भेटता आहात. सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांना वंदन. आत्ताच वंदन भक्तीचं खूप ऐकलंय आणि त्यामुळं एकमेकांना नमस्कार करणं हा आपला उपचार फार महत्त्वाचा असतो आणि त्यामुळं आपण त्यात रमूयात, ते स्पष्ट करूयात. मला असं विचारायचं होतं की सगळ्यांनी जवळजवळ 15 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे, तर त्याचा सदुपयोग करून काही वाचन, काही चिंतन केलं का? केलं असेल तर तेही मला ऐकायला आवडेल प्रत्येकाच्या मुखातून. थोडं थोडं प्रत्येकाने सांगायला सुरुवात करा इथून पुढे. जसं आता ज्ञानेश्वरीत पण तसंच करतायत. आता दासबोधातही आपण एक छान उपक्रम सुरू केलेला आहे. बरेच जण तिकडचे इकडे आलेलेच आहेत. तर रोजची जी ओवी होईल त्याच्यावर प्रत्येकानं थोडंसं 1-2 वाक्यात, 2 शब्दात काय समजलं एवढं जर सांगितलं आणि स्वतःलाही काही त्यात भर घालायची असेल तर घातली तर ते जास्त चांगलं होईल. पुन्हा एकदा आज मंगळवार आहे, मंगल मातेचा वार आहे, देवीचा वार आहे आणि छान सगळेजण आपण खूप दिवसांनी भेटलो. खरं परमेश्वराची कृपा आहे की अशा आम्ही ज्या यात्रेला जाऊन आलो ती यात्रा सुफळ संपूर्ण केवळ तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळंच घडलेली आहे, गुरूंच्या आशीर्वादामुळं झालेली आहे. ज्ञानदेवांची त्याच्यावर कृपा आहे आपल्यावर. आणि मुख्य मला नेहमी वाटतं की आम्ही जे आत्ता जाऊन आलो त्याचं कारणच आहे की इतक्या वर्षामध्ये मला कैलास वगैरे असे काही परिक्रमा म्हणूया किंवा यात्रा तशी घडली नव्हती. पण आपण अमृतानुभवाला सुरुवात केली आणि शिवशक्ती निरूपण चालू असताना बहुतेक त्या शिवाचीच आपल्यावर आणि शक्तीचीच कृपा झाली म्हणून आम्हाला निमंत्रण, म्हणजे मला निमंत्रण मिळालं किंवा यायलाच जायला संधी मिळाली. तर मी म्हणून त्या भगवंताला प्रथम वंदन करते आणि आजच्या आपण निरूपणाला आणि आजच्या आपल्या वर्गाला प्रारंभ करूयात. अलंका पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. आत्ता ज्योत्स्नाताईंनी सुंदर अशी ज्ञानदेवांची गीतं लावलेली होती आणि रोज आपण तसा आस्वाद घेऊयात. त्यांना शुभेच्छा देते. कारण माझ्या मुखातून ऐकण्यापेक्षा सुद्धा अशा या श्रेष्ठ कवी आणि यांची रचना आणि श्रेष्ठ संगीतकारांच्या मुखातून ऐकणं हे आपलं भाग्यच आहे. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, मज पामरासी काय थोरपण. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण
पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पायी डोई म्हणून ठेविली पायी डोई ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे ज्ञानेशोनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं ज्ञानेशे लघुजीविते गुणगणे ज्ञानेश्वरत्वं कृती ज्ञानेश्वरत्वं कृती ज्ञानेश्वरत्वं कृती ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते ज्ञानदेवांना आणि आपल्या सर्व गुरुजनांना वंदन करून आज आता आपण खूप दिवसानंतर भेटलेले आहोत सगळ्यांना उत्सुकता लागली असेल माझ्या जाण्यामुळं थोडंसं आपलं विस्कळीत झालं हे पण मी म्हटलं तसं भगवंताची कृपा जिथे जिथे असते भगवंताची जी जी इच्छा असते ती तो आपल्याकडून पूर्ण करून घेतो आणि म्हणून अचानक हा एक 10-15 दिवसातच आमचा जाण्याचा निर्णय झाला मला जरा वाटत होतं की अवघड असतं हे इकडचं जाणं तुमच्यापैकी कोणी जर जाऊन आले असतील तर त्यांना कल्पना असेल की उत्तराखंडमध्ये 4 जे आपण धाम करतो गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ तर तिकडं जसे रस्ते आहेत तिथे जसे मार्ग आहेत तसेच उत्तराखंडमध्ये सगळ्याच भागात तसेच मार्ग आहेत आणि विशेषतः कैलास मानसरोवर यात्रा ही फार लोकांची दुर्मिळ किंवा अगदी अशक्य कोटीतली अशी विशेषतः जे चालत पायी परिक्रमा करून आलेले आहेत माझे मिस्टर 12-13 वर्षापूर्वी तर त्यांच्या नशिबात तीही घडलेली होती पुन्हा उरलेले 4 कैलासही त्यांचे झालेले होते मणी महेश श्रीखंड किन्नौर कैलास आणि हा 5वा फक्त आधी कैलास राहिला होता तिथे जाण्याला 2-3 वेळा अडचणी आल्या आणि यावेळेला हिमालयन राईड म्हणून जी आहे तिच्यातर्फे आम्हाला जायला मिळालं आज थोडासा मी तो प्रवास वर्णनाचा किंवा यात्रेचा भाग घेते आणि नंतर आपल्या याला विवेचनाला प्रारंभ करते कारण खूप जणांना फोटोतून काही दर्शनं झाली असतील त्यानिमित्तानं आनंद मिळाला असेल कोणाला काही इच्छा असेल कोणाला काही सांगायचं असेल त्यांनी पाहिलेलं असेल तरी त्याच्यावर चालेल तर आम्ही इथून 26-27 तारखेला 27-28 तारखेलाच गेलो होतो तिथेही मी ते 2 दिवस वर्ग घेतला होता आपला आणि 6 तारखेला तरी आमची म्हणजे 4 तारखेलाच प्रवास सुरू झाला 4ला विमानाने आम्ही पुण्याहून दिल्लीला गेलो रात्रीचं विमान होतं 11 वाजताचं आणि तिथे 2 तासातच पोहोचलो पण 1 वाजल्यापासून पुढचं विमान काठगोडा म्हणून जे आहे तिथपर्यंत जायचं होतं आणि ते विमान सकाळी 7ला होतं त्यामुळं दिल्लीच्या विमानतळावर तिथला आनंद आम्ही घेतला आणि त्या परिसरात आपल्याला काय काय पाहायचं आहे त्याचं सगळं नियोजन करत होतो खूप भव्य दिव्य असं विमानतळ आहे तुमच्यापैकी खूप जण दिल्लीला गेले असतील ते पुढे जी गोलू मंदिर आहे तर त्याची एक प्रतिकृती तिथं बनवलेली होती 2 छान हत्ती असतातच आपल्याकडे सज्ज असे ऐश्वर्याचं प्रतीक आणि ते सगळं पाहत रात्रीच्या वेळेला वेळ कुठे गेला
पहाटेचा 5चा तिथेसुद्धा वर्ग मला करता आला होता ज्ञानेश्वरीचा. पण आपलं कारण करता आलं नाही की मला इतके ग्रंथ ते नेणं शक्य नव्हतं आणि तशी बोलायला रेंज काही ठिकाणी अजिबातच नव्हती. दिल्लीहून आम्ही पुन्हा लगेच 7च्या विमानाने काठगोदाम म्हणून जे आहे तिथे गेलेलो होतो आणि तिथून खरी यात्रा आमची सुरू झाली. जी हिमालयन राईड म्हणून त्याचे सचिन म्हणून एक प्रमुख होते आणि दुसरे कन्हैया होते. तर त्यांनी आम्हाला तिथे बसेस पाठवलेले होते. आम्ही 40 लोक होतो. 12-15 असे त्या 13 लोक असे 3 गाड्यांमध्ये त्या काठगोदामपर्यंत गेलो. दुपारच्या वेळेला आम्ही तिथे पोहोचलो. सकाळी 8ला निघालेलो. मग तिथे राहण्याची व्यवस्था मात्र सुंदर केलेली होती. काल माझ्या नातवानं विचारलं की आजी तुला झोपायला कुठे जागा होती त्या पर्वतांच्या सगळ्या याच्यामध्ये, कशी व्यवस्था होती? तर आजकाल या कंपन्यांमुळं एक छान झालेलं आहे आणि आपल्या म्हणजे भारत सरकारने सुद्धा या सगळ्या यात्रांची चांगली व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे सगळीकडे राहण्याची निवास व्यवस्था खूप सुंदर अशी असते. काठगोदामलाही चांगलं लेमन पार्क म्हणून हे होतं, हॉटेल होतं आणि तिथे आम्ही पोहोचलो. छान राहायला सगळ्यांना मिळालं. आता सकाळीच लवकर गेलो 9-9:30ला. आपल्याला काय होतं की कितीही प्रवास केलेला असला तरी सगळा दिवस असं रिकामा घालवायला नको वाटतं. मग सगळे म्हणाले की आम्ही 5 जण सातारच्या भागातले बरोबर गेलेले होते. तुम्ही काही फोटोत पाहिलं असेल. तर ते 5 जण यांचे 2 मित्र आणि एकांच्या मिसेस आणि आम्ही दोघं असे 5 जण गेलेले होते. मग 9 वाजता गेलो. नाश्ता वगैरे म्हणजे सगळं आवरून नाश्ता वगैरे केला आणि मग काय करायचं 5 तारखेला 6ला तर पुढे खरी यात्रा सुरू झाली. 5 तारखेला करायचं काय मग? तर म्हणून नैनितालला पूर्वी कधी गेलेले नव्हतो. तर मग आता दुपारच्या वेळेत एक आमची जोडी मात्र थोडी 11:30-12 वाजता आली. ते ट्रेनने येत होते, आम्ही विमानानं गेलेलो. त्यामुळं ते आल्यानंतर आणि अजूनही 2-3 लोक आल्यानंतर आम्ही नैनितालला निघालो संध्याकाळी. पण लक्षात आलं की आपल्याला वाटतं इकडेच ट्रॅफिकची हे आहे, पण तिकडे तर ट्रॅफिकची फार समस्या आहे. रस्ते लहान असतात, इतकी वाहनं, इतके लोक सगळे प्रवासी यात्रेकरू आणि सगळ्यांना सगळं पाहायचं असतं, सगळी ठिकाणं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी गर्दी होती. पण तिकडे अशी सरोवरं ताल सगळ्याला म्हटलेलं आहे. तर ती वेगवेगळी सरोवरं छान बघायला मिळालेली आम्हाला. भीमताल किंवा असं सरिताल अशी नावं होती. काही पाहत आम्ही पुन्हा परतीचा प्रवासाला निघालो, कारण दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचं होतं. मग सगळे आम्ही पोहोचलो. रात्री आम्ही परत आलो. त्या लेमन पार्क हॉटेलमध्ये परत आलो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारखेला तर आमचा प्रवास सुरू झाला. कैची ते काठगोदामपासून धारचुला म्हणून जे ठिकाण आहे तर ते 13-14 तासाचा प्रवास होता. मग जाता जाता वाटेमध्ये काय काय आहे तर ते पाहत आम्ही निघालो होतो. एक कैची धाम म्हणून आहे, म्हणजे आपल्याकडे जशी साईबाबा किंवा असे सगळे संतांची, ज्ञानेश्वर वगैरे या संतांची स्थानं पवित्र अशी आहेत, तसं तिथं ते एका महाराजांचं स्थान होतं आणि खाली असं थोडंसं उतरून जायचं होतं. आणि गाड्यांची एवढी म्हणजे ज्याला जाम लागणे म्हणतात, तो 1.5-2 तासाचा जाम लागणार होता. मग आमच्या सगळ्यांच्या ड्रायव्हरनी छान निर्णय घेतला की तुम्ही सगळे इथे उतरा, पायी तिथे त्या दर्शनाला जाऊन दिसतच होतं समोर मंदिर, फक्त खाली उतरायचं. आणि रांग एवढी दिसत होती अगदी एखाद्या जत्रेसारखी. आम्हाला वाटलं 3-4 तास तरी लागतील दर्शनाला, पण नाही. मग तिथे दुर्गा मातेचंही मंदिर होतं, त्या महाराजांचंही मंदिर होतं. अशी 3-4 मंदिरं, आपले सगळे राम, मारुती, अशी सगळ्या देवतांची छान मंदिरं होती. प्रसाद म्हणून मोठाले असे आपल्याला जसे हरभऱ्याचं आपण सुकी हे करतो ना, उसळ वगैरे, अशी गरम सगळ्यांच्या हातामध्ये देत होते. तो प्रसाद घेऊन आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. तर ते कैची धाम आणि वाटेमध्ये एक जागेश्वर म्हणून महादेवाचं अतिशय सुंदर असं, म्हणजे ज्याला आपण दक्षिणेतलं हे म्हणतो ना 12 ज्योतिर्लिंगांपैकी, तर तसं एक ते 12 ज्योतिर्लिंगातलंच मानत होते. तर ते जागेश्वर पाहिलं आणि आमचं नशीब असं की त्याच दिवशी तिथे राज्यपाल येणार होते आणि त्यामुळं सगळं सज्ज होतं.
त्यांचं काय म्हणूया आपण म्हणजे सैन्य म्हणण्यापेक्षा वाजंत्री वगैरे सगळं हे सगळं ती जी सेना ती अशी छान सज्ज होती, सगळी वाद्य वाजवली जात होती, सगळ्यांचं स्वागत केलं जात होतं. आणि त्याच वेळेला आम्हालाही तिथे आत दर्शन छान मिळालं. तिथेही 2-3 मंदिरं, महादेवाचीच पण पार्वतीचंही असतं आणि खूप सुंदर अशा मूर्ती पण व सगळ्या मंदिरांची रचना पण पूर्वीची अगदी प्राचीन अशी आहे, खूप छान आहे, ती पाहायला मिळाली. तिथे साधारण मी 5-6 वाजेपर्यंत होतो. मग तिथून थोडंसं पुढे निघालो आणि मग एक पिठोरगड म्हणून आहे, पिठोरगडला त्या ठिकाणी आम्ही मुक्काम केलेला आहे रात्रीचा. आणि मग पुढे गुंजी म्हणून ठिकाण आहे. तर गुंजी सगळे रस्ते असे अरुंद, पर्वताला लागून सगळीकडे पर्वतरांगा, आणि तिथे गेल्यानंतर अगदी म्हणजे एक वाहन फक्त जाईल एवढ्याच आहे. आणि आमच्या नंतर 8 गाड्या झाल्या होत्या, म्हणजे आम्ही प्रत्येक गाडीत 5-5 जण होतो. तर जाताना एक मध्ये बुधी म्हणून, बुधी म्हणजे बुद्धीसारखं ठिकाण होतं आणि त्या ठिकाणी आमची जेवणाची व्यवस्था होती की 12-13 तासाचा प्रवास आहे, तर 1-2, 12-1 वाजता जेवण करून पुढचा प्रवास सुरू करायचा, गुंजीला जायचं. तर तिथे आम्हाला 5 गाड्या, आमच्या 6 गाड्या पुढे गेल्या. आम्हाला तिथं भूक नसतानाही जेवायला बसावं लागलं, कारण का की पुढे मग मिळणार नाही, 7-8 तास काहीच प्रवास मिळणार नाही. तर 2 गाड्या आमच्या मागे अडकल्या. तिथे सगळी ही काय म्हणू आपण डोंगरातून घसरण सगळी होऊन रस्ताच बंद होऊन जातो. पण एक वैशिष्ट्य केलेलं आहे की सगळ्या रस्ता म्हणजे मार्गावर जागोजागी JCBs ठेवलेले आहेत आणि ते लगेच तिथं ते स्वच्छ करण्याचं, रस्ता मोकळा करण्याचं काम करतात. मग मागच्या ज्या 2 गाड्या होत्या त्या 5 तासानंतर, म्हणजे 5 मिनिटासाठी त्यांना 5 तास अडकावं लागलं. सगळा योगायोग असतो, दैवी कृपा असते, किंवा आपण काय म्हणतो पूर्वजन्मीचं या जन्मीचं आपलं कर्म आपल्याला प्रत्येक ठिकाणी अनुभवायला मिळतं. तर असं करत करत आम्ही ते सगळं पार केलं आणि मग पुढे त्या गुंजीला पोचलेलो होतो. आणि गुंजीला असं आहे, गुंजी ही शेवटचा टप्पा आहे, पण मध्ये एक असं ठिकाण होतं हरचूला की तिथे एका बाजूला आपला भारताचा भाग आणि फक्त नदी आणि पुलावरनं पलीकडे गेलं की नेपाळची बॉर्डर. तर तोही भाग आम्हाला मिळायला लागला, म्हणजे नेपाळचंही थोडंसं स्वागत किंवा त्यांचं हे सगळं आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळालं. अगदी छोटी छोटी दुकानं, सगळी बाजारपेठ, फक्त रोडच्या पलीकडे जसं आपण आपल्याकडं काही वेळेला असतं, आमचं संगमनेर बुद्रुक आणि पलीकडे संगमनेर खुर्द असं जसं असतं तसं तिथं ते नेपाळ आणि भारताची बॉर्डर होती. मग आता आम्ही 7 तारखेला त्या गुंजीला पोहोचलो. दुपारी साधारण जेवण वगैरे करून आणि रात्री मुक्काम केला. प्रचंड थंडी होती, पण राहण्याची व्यवस्था इतकी चांगली होती की मला तर असं वाटलं एवढ्या हिमालयामध्ये किंवा पर्वतरांगामध्ये आपल्याला खूप गारठून जावं लागेल वगैरे. तर सुंदर सगळ्यांना बेड होते, छान गाद्या, पांघरुणं व्यवस्थित, गरम पाण्याची व्यवस्था, मोठाली पातेली उकळत ठेवून आंघोळीसाठी त्यांनी व्यवस्था केली होती पहाटे 5 वाजल्यापासून. असं सगळं. आणि नाश्ता, जेवण, नाश्ता तर कधी आयुष्यात केला नसेल तो 6-6:15लाच आम्ही तिथे नाश्ता करून. महत्त्वाचं जे आमचं ठिकाण होतं ते म्हणजे आदी कैलास. मी जे मगाशी सांगितली 5 कैलास आहे, कैलास मानसरोवर, मणिमहेश, श्रीखंड कैलास आणि किन्नोर कैलास, अशी 4 आणि हे 5वं आदी कैलास. तर सगळ्यांनी सूचना दिलेल्या होत्या की कोणीही आपला ग्रुप सोडू नका, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका, आपल्याजवळ आवश्यक ते सगळं सामान काय काय ठेवा. आम्ही सुद्धा कापूर, आपल्यापैकी भगिनींनी, काही मैत्रिणींनी सांगितलं होतं की कापूर ताई बरोबर घेऊन जा. ते आमच्या टीम लीडरनी सांगितलेलं होतं की तुम्हाला काय पूजेचं साहित्य आणायचं असेल ते आणा.
आता एवढ्या 8-10 दिवस अगोदर काय नेणार, मग कापूरच आपला सोपा असतो, फुलवाती वगैरे आणि प्रसाद काहीतरी आम्ही घरून आंबा बर्फी वगैरे करून नेलेली, ते सगळ्यांना आपल्याला प्रसाद देता येईल. आणि इतकं छान. आता ते चालताना मात्र आम्ही रोज 5-6 किलोमीटर चालतो, आम्हाला काही वाटत नाही, कारण आपल्या भागामध्ये समुद्रसपाटीपासूनची उंची कमी असते, त्यामुळे आपल्याला एवढा त्रास जाणवत नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही एकतर हे करा, पोनी करा, म्हणजे घोड्यावर बसा, नाही तर चालत यायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर हळूहळू हळूहळू, असं भराभरा घाई करायची नाही. आणि त्याचा अनुभव आलाच आम्हाला की 100 मीटर गेल्यानंतर लगेचच जाणवायला लागलं की आपल्याला दम लागतो, लगेच पाय भरून आल्यासारखं व्हायला लागलं. आणि हळूहळू आम्ही मग चालत राहिलो. पण रस्ता काही ठिकाणी थोडा घसरडा म्हणा किंवा अरुंद असं असताना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायानं जे तरुण होते, जे थोडेसे नेहमी ट्रेकिंगला जाणारे होते, आणि आमच्यातलं म्हणजे योगायोग असं झालं की आम्ही दोघंच त्यातले त्यात सिनियर. माझ्यापेक्षा एक महिला होत्या सिनियर 73 वर्षाच्या, पण पुरुषांमध्ये आणि सगळ्यांमध्ये माझे मिस्टरच म्हणजे डॉक्टर कापरेच हे जास्त सिनियर होते, 76वं वर्ष. पण सगळ्यांना कौतुक वाटायचं की एवढे हे दोघंजण आलेले. ते सारखे मला विचारत होते की म्हणे ताई तुम्हाला हे करायचं आहे का, पोनी करायची का? म्हणलं आम्ही पोनीवर मुळीच बसणार नाही, आम्ही हळू चालत राहणार, आम्हाला रोज 5-6 किलोमीटर चढायची त्याची सवय आहे, जरी आम्हाला त्रास होत असला तरी आम्ही तसंच जाणार. असं करत मग आम्हाला त्यांनी थोडं जिथे आवश्यक आहे तिथे हात देऊन सारखं म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर मी अशी हे केली होती सवय की जोपर्यंत तो पर्वत दिसतोय, आधी कैलास दिसतोय, त्यावेळेला ओम नमः शिवाय म्हणायचं. आणि असं बाजूनी जायला लागलं की आपल्या श्रीराम जय राम जय जय राम म्हणजे रामाचा जप करायचा. असं करत पोहोचलो आम्ही. 1-2 तासात पोहोचलो, जास्त काही वेळ लागला नाही. पण इतका विकनेस किंवा इतका थकवा येतो की आपल्याला, म्हणजे मला तरी असं झालं की आता देवाचं दर्शन छान झालं, आरती वगैरे केली, सगळी स्तोत्र जेवढी म्हणता येतील तेवढी म्हटली, खूप गर्दी आणि छान असं म्हणजे ज्याला साधं पण परम शांत आणि पवित्र असं ठिकाण आहे ते आदि कैलास. महादेवाची मूर्ती म्हणा किंवा अशी हे पार्वतीची, बाहेरही सगळ्यांना पूजेसाठी त्यांनी उपलब्ध ठेवलेलं. सगळ्यांनी केलं, सगळेजण बसलो, प्रत्येकाने आपापल्या परीनं आराधना केली, कोणी प्रार्थना, कोणी स्तोत्र, हे सगळं म्हटलं. मग अजून वर 2 ठिकाणं होती, तिथं जवळ पार्वती कुंड म्हणून होतं, म्हणजे छान सरोवर होतं आणि त्यातलं तीर्थ सगळ्यांनी आणा म्हणून सांगितलं होतं. मग आम्हाला काही त्याच्यात उतरता येणं शक्य नव्हतं, पण जे उतरलो ते काही जण लीडर त्यांनी ती आम्हाला तीर्थ आणून दिले. आणि आम्ही मग वरच्या अजून 1-2 टप्पा होता, तर तिकडे काही आम्ही गेलो नाही. आम्ही हळूहळू पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली, कारण सगळे म्हणे आता तुम्ही आपण जिथून निघालो आहे तिथं खाली. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा हा आदि कैलासचा एक चांगला अनुभव. थोडंसं विश्रांती घ्यावी लागली मला तरी, स्वतःला असं वाटायला लागलं की एकदम आपल्याला व्हॉमिटिंगसारखं होते, मळमळल्यासारखं होते. हे सगळं त्या उच्च ह्याच्यामुळं, दाबामुळं, हवेच्या दाबामुळं आणि त्या वातावरणामुळं आपल्याला थोडासा त्रास होतो. मग तिथून आम्ही दोघंच पुन्हा हळूहळू परत आलो. काही 5-7 जण वर गेले, काही जण खाली निघालेले होते, ज्यांना शक्य नाही वर जाणं ते. अर्थात हा महत्त्वाचं दर्शन झालं ते हे महत्त्वाचं होतं की आदि कैलास म्हणून जो आहे तो सुंदर असा बर्फाच्छादित आकार पर्वत दिसत असतो आणि त्याच्या खालीच हे छोटंसं मंदिर, आसपास सगळा अगदी छान गालिचे वगैरे असे घातलेले, म्हणजे कुणाला विश्रांती घ्यायची असेल ते बांधलेलं वगैरे असं सगळं चांगलं होतं. मग ते करून आम्ही खाली हळूहळू आलो, 2:30-2 खाली उतरलो. आणि उतरल्यानंतर मग तिथे जेवणाची व्यवस्था होती, पण मला एकही घास जेवायची इच्छाच होती. म्हणजे असं म्हणूया की त्या परमेश्वराच्या दर्शनामुळं तृप्ती झाली म्हणा किंवा आपल्याला एक्झर्शन झाल्यामुळं काही इच्छाच नाही, अजिबात काही नाही. मग थोडा वेळ तिथंही पुन्हा विश्रांती घेतली आणि मग आपापल्या ज्या गाड्यातून जे आलेले ते परत आम्ही गुंजी हे जे ठिकाण आहे तिथे आलो.
आदल्या दिवशी आम्ही गुंजीला पोहोचल्यावर सुद्धा तुम्हाला तो एक अनुभव सांगायचा राहिला की असे 2-3 वाजताच पोहोचलेले होतो त्या अवघड अशा रस्त्याने गाड्या पार करून. पण तिथे सुद्धा सगळा मिलिटरी एरियाच आहे. सगळे निवासस्थानं सगळी त्या लोकांनी खूप चांगली केलेली आहेत, सगळ्या सोयी केलेल्या आहेत. पण तिथे एक दुर्गादेवीचं फार छान मंदिर होतं, तिथेच गणपतीचंही होतं आणि महादेवाचं. तर तेव्हा मी संध्याकाळी असेच पुन्हा पोचल्यानंतर 5-5:30ला 1 तास 1.5 तास सगळे फिरून आलो. त्या देवीला त्या मंदिरात जाऊन आलो. तिथेही पेटी होती, हार्मोनियम होती, सगळी वाद्य होती. रोज तिथे पूजा अर्चा भजन असं व्हायचं. मग म्हणलं चला आपणही थोडीशी एखादी सेवा करूया. मग एक राग तिथे वाजवला, स्तोत्र म्हणली, आरती म्हणली. सगळेजण आम्ही पुन्हा आपापल्या निवासस्थानी आलो होतो आणि मग दुसऱ्या दिवशी हे आदि कैलासचं छान दर्शन झालं. तर प्रत्येक ठिकाणी ही दुर्गा माता आणि भगवान शंकर या दोघांचं असतं वास्तव्य. आता कोणीतरी शंका विचारली होती मला आणि आपणही अनुभवलं असेल सगळ्यांनी की महादेवाची ही सगळी स्थळं ही उंचावरच आहेत, उंच अशा पर्वतावरच आहेत. आता कैलाससुद्धा त्याच्यापेक्षा उंच आहे खरं म्हणजे. तिथून थोडंसंच अजून पुढचं जे आहे दुसऱ्या दिवशीचं सांगणार आहे मी की ओम पर्वत म्हणून जे ठिकाण आहे ते तिकडं जायचं होतं. तर तिथपर्यंत गेल्यानंतर जर परवानगी असती आमच्याजवळ मिलिटरीच्या यांची तर आम्हाला 6 किलोमीटरवरनं पलीकडचा खरा कैलाससुद्धा नुसता लांबून दर्शन झालं असतं. पण तशी ते परवानगी देत नाही. ते तर 70च्या पुढच्या लोकांना देतच नाही आणि 50च्या पुढच्यांनासुद्धा जर काही परमिशन आणलेली असेल तर देतात. पण हा आदि कैलास अगदी मनातून खूप समाधान झालं. आणि आपण जे पाहतोय की हा आदि म्हणजे अनादि असा हा भगवंत, पण त्याला आदि कैलास का म्हटलं असेल तर आदि म्हणजे पहिला, प्रथम अशा अर्थी तो घ्यायचा. नाही तर आपण म्हणू की त्याची सुरुवात कशी काय झाली. खरं म्हणजे हे सगळे भगवंत त्यांना आदि नाही अंत नाही असे आहे. पण आदि याचा अर्थ हे 5 कैलास ठिकाणे आहेत, 5 ठिकाणी शंकराची निवासस्थानं आहेत. तिथेच पार्वतीचंही प्रत्येक ठिकाणी निवासस्थान असतं. आणि मला सारखा तो अमृतानुभवातल्या ओव्यांचा संदर्भ डोळ्यासमोर यायचा की हे दोघं एकरूप कसे आहेत, यांच्यामध्ये भिन्नत्व नाही. मूळ परब्रह्मच या दोघांच्या रूपात प्रगट होतं आणि हे सगळ्या जगाची सृष्टीची निर्मिती झालेली आहे. काय अलौकिक आहे हो भारतामध्ये. खरंच इतकं पाहण्याजोगं आहे ना की आपण परदेशातला विचार करतो, परदेशात जातो, तिकडेही खूप अनुभवतो. योगायोगानं त्याच काळात, मागच्या वर्षी आम्ही बेल्जियमला होतो, याच काळात योगायोगानं त्याच दिवसात आम्हाला भारतातलं हे सगळं छान ठिकाण पाहायला मिळालं. मग परत येताना पुन्हा एक मनोकामना म्हणून मंदिर होतं, तेही वाटेत आम्ही दर्शन घेतलं. आमच्या गाडीतल्या लोकांनी घेतलं, बाकी सगळे उद्या जाणार होते दुसऱ्या दिवशी. संध्याकाळी आल्यानंतर मात्र छान थकवा घालवण्यासाठी विश्रांती घेत आपलं आपलं वाचन हे करत स्तोत्र वितरण आणि संध्याकाळी मग छान जेवण होतं. अर्थात मला फारसं ते खाण्याची इच्छाच नव्हती, पण सगळे म्हणे आता उपवास झाल्यासारखं आणि देवाचं दर्शन झालं तर प्रसाद म्हणून घ्या थोडासा. खीर वगैरे दलिया असं ते छान करायचे. थोडं जेवण केलं आणि मग रात्री आम्ही झोपलो. पुन्हा दुसऱ्या दिवशी ओम पर्वत. आता मी काहींचे फोटो पाठवलेले होते. खरंच निसर्गाचं किंवा ह्या परब्रह्माचं परमात्म्याचं म्हणजे अनाकलनीय अशी ही निर्मिती आहे. या पर्वतरांगा इतक्या सुंदर आहेत की जाताना वाटेमध्ये एक असा पर्वत, एका पर्वतावर अशा रांगा होत्या, प्रत्येक ठिकाणी मग थांबत होतो आम्ही. तर 5 पांडव पर्वत, बरोबर त्या ठिकाणी 5 पांडवांच्या आकृती दिसत होत्या आणि एक छोटी आकृती होती. म्हणले छोटी काय आहे तर ती लक्षात आलं की अर्थातच ती द्रौपदी असणार, पण त्यांनी असं पांडव 5 म्हणून 5 पांडव पर्वतच म्हणतात. एक ठिकाणी अगदी गणेशाचं सारखं रूप दिसत होतं म्हणून त्यांनी गणेश पर्वत म्हणलेलं आहे. एखाद्या ठिकाणी त्यांनी फक्त भीम म्हणजे जिथं सरोवर आहे तिथं भीमताल म्हटलेलं आहे. तर आता त्या ओम पर्वताला आम्ही जेव्हा निघालो त्यावेळेला वाटेमध्ये संबंध प्रवासात काली नदी पार होत असते, वाहत असते, खळखळत वाहत असते. आणि तिथं उगम पावलेली काली नदी हीच पुढे अयोध्येला आल्यानंतर शरयू झालेली.
तिचंच नाव शरयू झालेलं आहे. मग आम्ही जिथं ओम पर्वतला निघालो होतो त्यावेळेला अगोदर त्या काली नदीचा उगम, काली मातेचं मंदिर, तिथंही शंकराचं सुंदर ठिकाण आणि असं सुंदर त्यांनी खूपच छान परिसर तो रम्य केलेला आहे. तिथून तो उगम होतो. मग तिथलंही आम्ही तीर्थ घेऊन आलो आणि प्रत्येक ठिकाणी तिथं जो उगम आहे तो दिसत नाही, तर तो पाहायचा म्हणजे काय करायचं, तर त्या आतपर्यंत जाऊन देत होते. मात्र आम्हाला सगळ्यांना जायला मिळालं. नंतरचा ग्रुप आल्यावर त्यांनी आत नाही जाऊन दिलं, त्या उंबऱ्यापर्यंतच सगळ्यांना. तर आम्हाला सांगितलं की एक नाणं तुम्ही त्या ह्याच्यामध्ये टाका जिथं उगम झालेला आहे, तिथं त्या खोलात, आणि बरोबर त्यातनं पाणी वर उचंबळून येत होतं. म्हणजे तिथं तो उगम होता. अगदी तिथपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून नाणं टाकलं की पाणी येणार. मग आम्ही सगळ्यांनी आरती वगैरे केली, प्रार्थना म्हटली, सगळ्या परिसरातले फोटो जेवढे काढता येतील तेवढे काढले आणि मग पुढं ओम पर्वताकडे निघालो. तर ओम पर्वतावर खूप नव्हतं चालायचं, जेवढं आधीला त्रास होणार होता किंवा थोडासा जाणवला. आणि असं असतं ना, पहिल्यांदा आपल्याला सवय नसते त्या वातावरणाची, तेवढ्या उष्णतेची किंवा थंडीची, आणि म्हणून पहिल्या वेळेला त्रास झाला. आणि तो आधीला चढायचंच होतं. ओम पर्वतला कसं प्रत्यक्ष कुठलं असं मंदिर असं नाही, त्यांनी आपले थोडे केले आहेत प्रतिकृती किंवा झेंडे वगैरे लावलेले आहेत, ओमचं हे लावलेलं आहे, पण समोर तो ओम इतका छान दिसत असतो की तो आपल्याला भुलावतोच. प्रत्येक ठिकाणी असं वाटतं किती फोटो काढावेत, इकडून काढावा, इकडून काढावा, इकडून काढावा, समोरून पाहिल्यानंतर मग यांच्या सहवासात काढावा, यांच्या पाठीमागे काढावा. आणि न तर सगळ्यांनी त्या ओमचं इतकं छान, आम्ही म्हणजे कोणीतरी म्हणे की आता मेडिटेशन करा, ध्यान करा, उठावंसंच वाटत नव्हतं ते. आणि काही पायऱ्या अशा बांधलेले होते, तिथे आम्ही बसलो खूप वेळ त्या ओमकडे पाहत. म्हणजे आपण ओंकार साधना करतो. आणि ज्ञानदेवांनी काय किंवा सगळ्यांनीच ओंकाराचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे, आपण सगळे अनुभवत असतो. तर त्या ओंकाराचं पठण म्हणा किंवा उच्चारण करत करत खूप वेळ छान घालवला. प्रार्थना म्हटल्या, आरत्या केल्या, ज्यांना ज्यांना ज्या ज्या येत होत्या त्या. जे नवीन तरुण होते, काही लहान 2 मुलं होती आमच्याबरोबर एका ग्रुपमध्ये, 8 वर्षाची 7 वर्षाची अशी 2 मुलं आलेली होती. म्हणजे आणि त्यांना काहीही त्रास होत नव्हता. म्हणजे मला खरंच कौतुक वाटलं त्या मुलांचं, किंवा ते भाग्यवान आहेत की इतक्या लहान वयात ते 5ही कैलास करून आलेले होते. सुरतकडचा एक ग्रुप होता, एक मुंबईकडचा होता, आम्ही सातारकडचे 5 जण होतो. असे करत करत आणि तिथेच मग त्यांनी थोडंसं अजून वर गेल्यानंतर भोजनाची, प्रसादाची व्यवस्था केलेली होती. मग थोडं अजून वर गेल्यावरही अजून एक मंदिर होतं, पण ते जरा उंच होतं, मग आम्ही पण तिथपर्यंत नाही गेलो. शेवटी आपल्याला आपली मर्यादा ओळखूनच आपण, दुर्गा माता वगैरे अशीच, म्हणजे इकडे ओम दिसतो, इकडे शंकर दिसतो, तिकडे दुर्गा माता असलीच पाहिजे. ते सगळे दर्शन, भोजन. नेमकी बघा वटपौर्णिमा होती त्या दिवशी. म्हणलं तसं सकाळी मनोकामनाला पुन्हा आम्ही येता येता गेलेलोच होतो. शंकराची मूर्ती तर अशी म्हणजे पिंड अशी तिरकी होती, आपण सरळ पाहतो ना, त्या मनोकामनाची अशी तिरकी होती. मी पाठवलेली बघा, समोर नंदी पण छान होता. त्यामुळं सकाळी सकाळी तिथेही आरती सगळं करता आलं आम्हाला, इथेही ओमच्या इथेही. आणि त्यामुळं उपवासच होता. मी तर म्हणलं मी काही जेवणार नाही आहे. आदल्या दिवशी तर घडला होता, पण या दिवशी मात्र आम्ही छान हे केलं, आरती वगैरे करून. प्रसाद थोडंसं उपवासाचं नेलेलं होतं, सगळ्यांना तो बर्फीचा प्रसाद वाटला आणि मग त्या दिवशी परत खाली आलो. ओमचं दर्शन घेत झालं. म्हणजे महत्त्वाची ही 2 हे होती. तर तिथला जो वरचा भाग होता त्याला नाभिडांग असं म्हणत होते, नाभिडांग. पुन्हा गुंजीत आम्ही 2 वाजता 2-2:30 वाजता परत आलो. आणि लगेच काय झालं, अजून एक छान आश्रम होता, नारायण आश्रम म्हणून, पुढे येताना. तर सगळे म्हणे की जायचे का तुम्हाला नारायण आश्रमला, नाहीतर मग त्या दिवशी आम्हाला गुंजीत सगळी राहण्याची व्यवस्था होती, जेवणाची व्यवस्था होती, थोडी विश्रांतीची तशी गरज होती, कारण आदल्या दिवशी आधी कैलास झालेला होता आणि पहाटेपासून उठून आम्ही हे ओम पर्वत करून आलेलो होतो.
पण 2:30ला पोहोचलो. पोहोचत असतानाच 10 मिनटं चर्चा झाली आणि पहिल्या 4 गाड्या तयार आहेत म्हणून कळलं की त्याही जायला तयार आहेत. मग लगेच आम्ही 15 मिनटात आमच्या बॅग बिग आवरल्या आणि लगेच निघालो. त्या नाभिडांग म्हणजे जिथे आम्ही गुंजीचा खाली जो भाग होता तिथून, जिथे राहिलेलो होतो तिथून, आणि निघालो आणि इकडे परत यायला निघालो. आम्हाला वाटलं की 2-3 तासाचा प्रवास असेल. कुठे हो, पुन्हा त्या सगळ्या मार्गाने गर्दी, सगळी ते ट्रॅफिक जाम, हे सगळं, बऱ्याच गाड्या, आणि कधी दरी हे कोसळतील, काय म्हणू आपण, पर्वत, आणि कधी तिथे हे होईल सांगता येत नाही. पण नशिबाने आमच्या सगळ्या गाड्या सुखरूप आल्या. नारायण आश्रमामध्ये आम्ही संध्याकाळी 7-8 वाजता पोहोचलो. इतकं पवित्र वातावरण, एवढ्या उंचीवर, पुन्हा 10-11,000 हाईटवर असेलच. पुन्हा सगळा तो डोंगर चढून जायचा होता. सुरतचे की अहमदाबादचे तिकडचेच ते स्वामी होते आणि खूप सुंदर असं तिथे आराधना करायला मिळाली. शांत वातावरण, एवढी सुंदर हे केलेली आहे व्यवस्था त्यांनी सगळी. भरपूर म्हणजे ज्याला आपण सगळी पिकं पण तेवढ्या परिसरात, आश्रमाच्या परिसरात. रोज आपल्याकडं कसं सज्जनगड वगैरे ही ठिकाणं आहेत, किंवा आळंदी, ह्या ठिकाणी जसं सगळ्यांना प्रसाद मिळतो तसा तिथे पण सगळ्यांना प्रसाद, राहण्याची व्यवस्था, आणि शांत. बरं का, म्हणजे महत्त्वाचं मला तिथलं जाणवलं, त्यांना जास्त कोलाहल किंवा जास्त मोठ्यांदा बोललेलंही चालत नाही. असं वाटलं की आपण सुद्धा आपली शक्ती फार मोठ्यांदा बोलवण्यात वाया घालवत असतो. सगळेजण असे जमलेलो होतो. थोडासा मंद प्रकाश ठेवलेला होता, म्हणजे मोठाले लाईटही आपण लावतो ना, ते सुद्धा नको. पूर्वीच्या काळी बघा, तिन्ही सांजेला जी अवस्था असायची तशी ते त्या आश्रमामध्ये ठेवणार. मूर्ती सुंदर होती आणि छान सगळ्यांनी भजन करायचं. त्या भजनाचा अर्थ ते जे तिथले स्वामी, जे कोणी प्रमुख होते, ते सांगत होते. सगळ्यांना शांत राहायला, म्हणजे कुणीही, खरंच अगदी पिन ड्रॉप सायलन्स म्हणतात तशी. आणि तो अनुभव एक आम्हाला चांगला मिळाला. थोडा वेळ थांबा म्हणले, पुन्हा भोजन करून या आणि परत रात्री भजन करूया. आमच्यातलेही काही जण कलाकार होते, बरेच गात होते, आणि त्याचाही सगळ्याचा आनंद आम्ही रात्री 10, 10:30, 11:45 घेतला. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी उठल्या पुन्हा त्यांची पूजा फार सुंदर. जशी सज्जनगडावर सुद्धा समाधीची पूजा असते, रामाची पूजा असते, किंवा ज्ञानेश्वरांच्या इथे सुद्धा, तो खूप असा शांत अनुभव सगळा मिळाला. आणि नंतर त्यांनी सांगितलं की आपण अर्धा तास सगळ्यांनी वर, त्यांनी एक मेडिटेशनसाठी असा हॉल किंवा त्या स्वामींच्या पादुका वगैरे ठेवलेल्या आहेत आणि तिथे तुम्ही आपण करायचं. तर त्यांनी एका कुठल्या तरी ह्याच्यानुसार ओंकार 13 वेळा 14 वेळा म्हणायचा. आणि मी म्हणजे शरीर नाही, आय एम नॉट बॉडी अँड आय एम नॉट माइंड, असं सांगत ते आपल्या मनावर बिंबवत मी परमात्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्म्याचा अंश आहे, असं करत इतका खरंच तो मेडिटेशनचा छान त्यांनी अनुभव दिला. कळलाच नाही वेळ कसा गेला तो. मी तिथून येऊन लगेच नाश्ता लगेच आम्ही यायला निघालो. तर तिथून निघालो मग त्या नारायणपूरहून आणि पुन्हा धारचुला जे आहे त्या धारचुलामध्ये आलो. नारायण आश्रमापासून पुन्हा बरोबर जेवणाच्या वेळेला आलेलो होतो. छान जेवण तयार होतं. वाटेत पुन्हा आम्हाला आता परतीचा प्रवास सुरू करायचा होता. निघायला त्या दिवशी पुन्हा तिथे राहिलो. सगळ्यांची थोडीशी इंटरॅक्शन, एकमेकांचं बोलणं, भेटी, आणि खूप 40 जण असे वाटलंच नाही की आम्ही खूप लांबून कोणी आलेले आहोत किंवा काय, असं अजिबातच जाणवलं नाही. पुन्हा पहाटे उठून थोडा वेळ सगळं आवरून सगळे आपापल्या म्हणजे आपापल्या गाड्यांमधून निघालो. त्या काठगोदामपर्यंत यायचं होतं आणि तिथून मग आम्हाला ट्रेन होती किंवा हे होतं. ते काठगोदामला आल्यानंतर पुन्हा दिल्लीला येण्याची दुसरी ट्रेन होती. तिला मध्ये अंतर होतं. काहींना 5ला होत्या, ते लगेच गेले.
आम्ही पुन्हा काही भाग तिथला थोडासा पाहिला आणि मग दिल्लीपर्यंत आल्यानंतर दिल्लीला पहाटेच आलो 5 वाजता. 5 वाजता आल्यानंतर रात्रीची 10ची ट्रेन होती. मग आता काय करायचं, म्हणून आम्ही ठरवलं की दिल्ली दर्शन करू. आणि मग दिल्ली दर्शनमध्ये महत्त्वाची ठिकाणं पाहिली. सगळ्यांना माहिती आहे अक्षरधाम किंवा ते ह्याचं लोटस टेम्पल, जे ते आकारासाठी वैशिष्ट्य आहे. मुख्य म्हणजे आता नवीन झालेलं वीरांचं स्मारक, युद्ध स्मारक, ते फार सुंदर आहे. इंडिया गेटच्या जवळ सगळं सुंदर परिसर आहे. सुभाषचंद्रांचा पुतळा आहे. अशा सगळ्या म्हणजे असे वेगवेगळ्या वातावरणात सगळं पाहायला फिरायला मिळालं. आणि रात्री आम्ही म्हणजे आल्या आल्या आम्ही पहिल्यांदा त्या आपल्या महाराष्ट्र भवनातच उतरलो होतो. तिथून आमची एकची टॅक्सी आपले जे इकडचे संगमनेरचे कोणी माहितीचे असतील तर संगमनेरचेच आपले जाजू म्हणून आहेत, श्याम जाजू, ते आता तिथं याच्यामध्ये आहेत दिल्लीला आणि कार्यरत आहेत. तर त्यांनी आमची सगळी व्यवस्था केली, आम्हाला छान गाडी मिळवून दिली. त्यामुळं पहाटे न्यायलासुद्धा तो ड्रायव्हर आम्हाला अगदी 5 वाजता म्हणजे 3:30ला उठून 4:30 पावणे 5ला स्टेशनवर येऊन आपण थांबलेला होता. म्हणजे असं म्हणलं तर इझी गोईंग झालं. फक्त प्रवास आपल्याला इतका 13-14 तास जास्त वाटतो. आणि रात्री 10ची ट्रेन होती, पण सगळीकडेच गर्दी. आणि ही समर स्पेशल ट्रेन ठेवल्यामुळं ती जवळजवळ 10:30ला लागली, 10ची 10:30ला लागली आणि ती पावणे 11पर्यंत. अक्षरशः जशी आपण वारकऱ्यांची किंवा पंढरीला सगळीकडे गर्दी यात्रांची असते तशीच गर्दी त्या ट्रेनसाठी पण खूप होती. पण त्याच्यातून आपली रिझर्वेशन, आपल्याला सगळं जागा व्यवस्थित मिळाली. लोक एकमेकांना मदत करणारे असतात. आपले महाराष्ट्रातले खूप जण तिकडं आलेले होते, त्यामुळं कोणी अगदी लगेच म्हणजे मदतीचा हात पुढं करून बॅगा धरू लागणं, हे करणं, मदत करणं, चढवू लागणं, हे करू लागतात. पण तो प्रवास मात्र आमचा खूप दीर्घ झाला की रात्री 10:30 पावणे 11ला बसलो. 13 तारखेला तो 14चा पूर्ण दिवस प्रवासात दिल्ली ते पुणे यायला. म्हणजे दुसरा दिवस आम्हाला पहाटे 5पर्यंत. ती मात्र सारखी मध्ये 2-2 तास, 1.5 तास ट्रेन थांबत होती. नंतर कळलं की कुठेतरी एका ट्रेनच्या एका डब्याला आग लागलेली होती. म्हणजे परमेश्वराची कृपा, आपण कुणाचंच असं होऊ नये अशी सतत आपण प्रार्थना करतच असतो. पण माहिती नाही, काही घटना अशा घडतात. त्याच काळात आम्हाला ती विमानाची घटना ऐकायला मिळाली होती आणि इतकं दुःख होत होतं की किती निरपराधी जीव, खरं म्हणजे त्यांचा काय दोष असणार आहे. पण त्या सगळ्यांना आपले प्राण गमवावे लागले. पण त्या यात्रेमध्ये सुद्धा किंवा त्या प्रवासामध्ये सुद्धा एक फक्त तरुण म्हणूया की एक मनुष्य फक्त वाचला. आणि असं म्हणतात, त्यांनी दाखवलं होतं एका ठिकाणी की भगवद्गीता त्या एवढ्या आगीतून सुद्धा जशीच्या तशी राहिलेली होती. म्हणजे भगवंत आहे याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक ठिकाणी येत असतो. आणि आम्ही असे सुखरूप आलो. काल आलो पुण्याला सकाळी 5 वाजता. पाऊस पडत होता आणि लगेच तर शक्यच नव्हता प्रवास, कारण जवळजवळ 2-3 दिवस आम्ही 4 दिवस सलग प्रवास करत होतो. म्हणून काल यावेळेला मी प्रवासातच होते. वाटत होतं की ह्या गप्पा आपण काल मारून घ्याव्यात, म्हणजे आज आपल्याला अमृतानुभवचा अनुभव घेता येईल. पण ते रेंज नसल्यामुळं आणि सगळ्यांना आधी न सांगितल्यामुळं एक जण फक्त आल्या होत्या, त्या ताईंनी मला, उर्मिला ताईंनी फोन केला की आज नाही आहे का. तर सगळे उत्सुक आपले सगळे साधक म्हणूया किंवा अभ्यासक आहेत. तर सगळ्यांच्या कृपेनं तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या होत्या. आता इथूनच सगळ्यांना असाच शब्दरूपी प्रसादच देते, तीर्थ देते. जेव्हा केव्हा आपण भेटी होऊ त्यावेळेला तोही प्रसाद, तीर्थ तुम्हाला प्रत्यक्षात मिळेल. असं म्हणून आजच्या आता या वर्गाला आपण थोडीशी थांबूयाच. खरं म्हणजे मी आज 32वी ओवी नुसती वाचायचं तरी ठरवलं होतं, वाचून तरी घेऊया. आणि 31वी आपल्याला आठवत असेल, 31पर्यंतचं मी पाठवलेलं होतं. ऐक्याचाही दुकाळा, बहुपणाचा सोहळा,
जिये सदैवोची आलिणा दाखविला. जिथे ऐक्याचा दुकाळ आहे म्हणजे दुष्काळ आहे, आणि जिये सदैवोची आलिळा, आणि ज्या ठिकाणी बहुपणाचा सोहळा सदैव असतो, अशा आत्मस्वरूपी दैववान प्रकृतीनं, आणि तिथं द्वैत नाही, मुख्य म्हणजे काय, जिथं द्वैत नाही, अशा प्रकृतीनं या सगळ्या जगताची शोभा ही लीलेनं दाखवलेली आहे. आणि मला असं वाटतं की या प्रकृतीनं आणि या शिवानीच आम्हाला ही यात्रा घडवली असेल. जसं ज्ञानदेव म्हणतात की अनुभवाशिवाय काही बोलू नये, तसं हा प्रकृतीचा, या भगवंताचा सगळा जगताचा जो खरा सौंदर्याचा भाग आहे किंवा जेवढी निर्मिती आहे त्यातला एक एक टप्पा आपल्याला बघायला मिळाला तर तो आनंदाचा भाग आहे. आणि ज्याला हे सगळं मिळतं तो पुरुष दैववान आहे, असं भगवंतांनी किंवा ज्ञानदेवांनी म्हटलेलं होतं की कुठलंही काम हातात घेतलं तर ते शक्य असो किंवा अशक्य असो, पण आपलं त्याच्याकडून व्हायचंच असं लोक म्हणतात. आणि असा प्रकार सगळा मायेचा आहे. मूळ ओबीतीला सदैव म्हटलेलं आहे, किंवा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी त्याला जिये ते अळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भलतईसाठी खेळू लेखाणी. म्हणजे दैव, त्या दिवशी मी बोलले होते आणि कोणीतरी मला शंका पण विचारली होती की 3 प्रकारचे दैव कुठली, तर एक उत्तम दैव, एक मध्यम दैव आणि तिसरं कनिष्ठ दैव. तर मनात इच्छा आल्या आल्या ती प्रयत्न वाचून घडून येणं ही उत्तम दैव. ती प्रयत्न करून कष्टाने प्राप्त होणं हे मध्यम दैव. आणि प्रयत्न करूनही ते कार्य संपूर्ण न होता अर्धवट होणं हे कनिष्ठ दैवाचं लक्षण आहे. आता आपण ठरवूया की आम्हाला यापैकी कुठलं दैव अनुकूल होतं. अर्थातच भगवंताची लीला आहे आणि हे सगळं आम्हाला अनुभवायला मिळालं. 32वी ओवी म्हणून ठेवूया. अंगाची आटणिया कांतू वाया आणिला जिया स्वसंकोचे प्रिया रुढविली जेणे. जिया म्हणजे जिने, अर्थात ज्या प्रकृतीने. अंगाची या आटणिया म्हणजे आपल्या योगाने काय केलं. कांतू उवावा आणिला जिया. जिया म्हणजे जिने. कांतू उवावा म्हणजे त्या पुरुषाचा विकास केला, पुरुषाला मोठं केलं. म्हणजे जसं जसा आत्मज्ञानाचा विकास होत जातो तसा तसा या प्रकृती भावाचा संकोच होतो. म्हणून पुरुषाला तिनं आत्तापर्यंत झाकलेलं होतं, आपल्या अंगाची आटणी केली आणि मग पुरुषत्वाचा विकास केला. आपण मागे पाहिलेलं आहे की जेव्हा पुरुष शिवाचं हे म्हणू आपण प्रकटीकरण होतं त्यावेळेला प्रकृती झाकली जाते, आणि प्रकृती जेव्हा पूर्णत्वाला असते त्यावेळेला शिव झाकला जातो. तसं आता इथे पाण्याच्या लाटा उत्पन्न झाल्या की पाण्याचा स्थिरपणा झाकून टाकतात, पण ज्यावेळी पाण्याचा स्थिरभाव व्यक्त होतो त्यावेळी सगळ्या लाटा नाहीशा होतात, असं छान त्यांनी लिहिलं. तसं भेदशून्य ह्या आत्मज्ञानाच्या उदयात नामरूपात्मक प्रकृतीभाव नष्ट होतो आणि जिकडे तिकडं आत्मस्वरूपाचाच विकास होतो. एकदा पण अशा शांत स्थळी जायला मिळालं ना की खरंच सगळ्या संसाराचा विसर पडतो. भाऊ बहिणी नातवंड सगळं विसरून जातो आणि फक्त तो परमात्मा भगवंत आपल्याला डोळ्यासमोर दिसतो की त्याचंच हे सगळं रूप आहे, हे सगळं त्यानं घडवलेलं आहे हे आपल्याला. आता मला सांगा ना, नाही तर अशी निर्मिती येईल का माणसाला करायला. आता तो ओम पर्वत किती युगानुयुग किती दिवसापासून तो तसाच आहे, तशीच ती ओमची आकृती बर्फाची. जेव्हा आम्ही ह्याला गेलो होतो अमरनाथला, तिथं ते लिंग फक्त ठराविक ह्या 4 महिने निर्माण होत असतं आणि पुन्हा ते दरवर्षी वितळतं आणि पुन्हा निर्माण होतं. ही सगळी भगवंताची लीला आहे म्हणूया, आणि ते आपल्याला अनुभवायला मिळतं. म्हणून अनुभवामृत म्हणजे काय, ज्ञानदेवांनी सगळं अनुभवलं तेच आपल्याला ते उलगडून सांगतायत. आणि ही प्रकृती पुरुषाची किंवा शिवशक्तीची सगळी किमया आपल्याला पाहायची आहे. उद्याला या ओवीचा अधिक अनुभव घेऊयात.
तुम्हाला सगळ्यांना कदाचित कंटाळा आला असेल, कदाचित पाहून आला असेल, ते सांगण्यामध्ये माझ्या त्रुटी असतील. कारण आता खरं म्हणजे ते इतकं अनुभवणं, बघणं हेच जास्त महत्त्वाचं असतं. वर्णन करून कितीही सांगितलं तरी डोळ्यासमोर तुम्हाला काही जे पाठवले होते फोटो वगैरे त्याच्यातून थोडी कल्पना आली असेल. मी माझ्या वाणीला आता इथेच विराम देते. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभा गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते.